समृद्धी महामार्गावर वाहन चालकाला लुटणाऱ्या जालन्यातील चौघांना वैजापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त. समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वाहन चालकास जबर मारहाण करून 42,000 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेणाऱ्या चौघा चोरट्यांना वैजापूर पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास दहाड जिल्हा बुलढाणा येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत पाटील बुवा भिन्नर, राहणार शहापूर साईनगर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, हे 7 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ट्रक घेऊन मुंबई ते रायपूर येथे समृद्धी महामार्गाने जात होते. यावेळी त्यांच्या ट्रकचा तालुक्यातील गोळवाडी शिवारात चॅनल क्रमांक 479 जवळ अपघात झाला. घटना घडल्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी त्यांचा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ते ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले असताना तिथे एक एर्टिगा कार MH10CN 8996 येऊन थांबली. त्यातून 4 जण खाली उतरले व त्यांनी ट्रकची काच फोडून भरत यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करत चोरट्यांनी भरत यांच्याकडील 30,000 रुपये व 12,000 रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला. दरम्यान घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहिती आधारे सदरील गुन्हा हा सागर रमेश हिवाळे, धम्मदीप कैलास जाधव, दोघे राहणार सिंधी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, कृष्णा भगवान भोपळे, राहणार सोनगिरी, तालुका जिल्हा जालना, सुनील शेषराव चव्हाण, राहणार निमखेडा, तालुका जाफराबाद यांनी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा निष्पन्न होताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण गोरे, रावसाहेब रावते, गणेश कुल्हट व अनिल दाभाडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथून त्या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरट्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून घटनेचा तपास वैजापूर पोलीस करत आहे.